राज्यात तापमानाचा पारा पुण्यासह घसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये हे तापमान जे आहे ते 8.9 सेल्सिअस इथपर्यंत घसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पुणेकरांना गेल्या 8 दिवसापासून थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहेत। अनेक पुणेकर जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये यापूर्वी अशी परिस्थिती कधी निर्माण झालेली होती। अनेक जण जे आहेत ते वॉकिंगसाठी रस्त्यावरती बाहेर पडलेले आहेत आणि आता ही जी परिस्थिती ती पाहायला मिळते। पुढीलही 5 ते 6 दिवस असंच तापमान जे आहे ते असणार आहे। काय सांगणार, याच्यापूर्वी अशी कधी अनुभवली होती का थंडी? गेल्या 5-6 वर्षात तर अशी थंडी जाणवलेलीच नव्हती। पावसाचे प्रमाण होतं, यावेळी जरा पावसाचं प्रमाण पण जास्त झाल्यामुळे थंडी जास्त पडलेली आहे। साधारण माझ्या मते 15 वर्ष तरी झाले असावी 5 तापमान झालं होतं, 4 ते 5। आणि नळाचं पाणी बंद झालं तर पुणेकरांना हा पहिलाच अनुभव होता की पाणी बंद असायचा। थंडी चांगली आहे, पण तसं थोडंसं प्रदूषण पण निर्माण झाल्यामुळे आजार पण वाढलेले आहेत। लहान मुलांचे किंवा खोकला सर्दी हे पण जरा आजार झाले। पुणेकरांनी काळजी घ्यायला पाहिजे, स्कार्फ मास्क लावला असावा किंवा थंडीत फिरताना, आणि थोडंसं पौष्टिक खाणं खावं, शेंगदाणा लाडू वगैरे किंवा असे लाडू खाल्ले जरा शरीर या काळात चांगले आहे। यापूर्वी अशी थंडी कधी अनुभवलेली? नाही, मी तर नाही आणली 5 वर्षात। 5 वर्ष आता 2 ते 2-3 दिवसापूर्वी छान थंडी जाणवलेली आहे आणि अजूनही अशी 8-10 दिवस राहीन अशी अपेक्षा आहे अशी थंडीची। आपण जर बघितलं तर थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पडली आहे। कॉलेजला जातोय, कसं काय वातावरण सध्या? वातावरण तर खूप थंडी आहे। एकदा तर सिंगल डिजिट हे गेलतं, तापमान गेलतं आणि थंडीमुळं बराच त्रास होतो। पण आता हे पुणेकर सवय झाली, सवय झाली पुणे। 8 दिवस हेच तापमान आहे। काही प्रॉब्लेम होतील पण सवय झाली तर मग काय नाही वाटत। नक्की थंडी जाणवती मोठ्या प्रमाणावर। हा, खूप थंडी जाणवते, त्यामुळे टोपी हे स्वेटर अशा प्रकारे मी घालून आलेलो आहे। आणि सकाळी इथं ऊन आहे त्यामुळे नाही का इथं थोडी चक्कर मारायला आलेलो आहे। आणि खूप थंडी आहे, हल्ली 7-8 दिवस झाले एवढी थंडी आहे ना, घराच्या बाहेर पण निघू वाटत नाही। शेकोट्या पण दिसल्या। हा, शेकोट्या तर चालूच आहेत, शेकोट्या चालू आहे। ऊन आहे म्हणून नशीब नाही का, ऊन नाही तर मग खूप गारठा जाणवतोय बेकार। नक्की आपण जर बघितलं तर पुणेकर जे आहेत ते थंडी घालवण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि पुण्यातलं हे तापमान जे आहे ते पुढील 2 ते 3 दिवस असंच राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। कॅमेरा सुमित भोसले सह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।